तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मोठ्या ब्लॉगमध्ये. दादाने काढली गाडी, पाणी संपलं होतं, आपल्याला आणायचं होतं पाणी. पाणी घेऊन मी आणि दादा निघालो घरी. आजही पाऊस चालूच होता, तुम्ही रस्त्यावर पाणी पाहू शकता. पाणी आणलं कीच पप्पांनी पाठवलं मला मूग तोडायला. आज थोडासा पाऊस नव्हता म्हणून म्हणलं मूग तोडून घ्यावा. तसं पण आपल्याला सुट्टीच होती रविवारची. तर हे बघा मंडळी, आपल्या पेरूचे पेरू पिकले होते तर घेतले 2 पेरू तोडून. आणि हे पहा मंडळी, आपल्या पेरूच्या झाडाला किती पेरू लागले आहेत आणि हे पिकले आहेत बरं का. तर मंडळी, लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर मंडळी, आल्या आल्या दादाने सुरू केल्या मुगाच्या शेंगा तोडायला. मग काय, मीही लागलो मुगाच्या शेंगा तोडायला. सुरुवात केली ते मी मूग तोडायला, पण एक प्रॉब्लेम झाला की राव मंडळी. तो म्हणजे कोणता, तर पाट्याच विसरलो की राव मंडळी. तर हे पहा मंडळी, आमच्या शेतामध्ये असे सापाचे बिळे खूप आहेत. तर मंडळी, हे पहा आपल्या पाट्या इथे आहेत. पाट्या घेऊन मी निघालो दादा आणि त्यांच्याकडे, आणि घेतली पाटे आणि लागलो की राव मंडळी तोडायला मुगाच्या शेंगा. तर तोडता तोडता आला की राव मंडळी पाऊस. आम्ही सगळे चक्कूच्या झाडाखाली थांबलो. हे पहा, आपल्या मोसंब्याच्या झाडाला 2-3 मोसंब्या लागल्या होत्या. मग काय, पाऊस आल्यामुळे प्लॅन चेंज झाला. तर प्लॅन असा झाला होता, मी एकटा उपटून देणार आणि त्यांच्याकडे नेणार आणि ते झाडाखाली बसून मुगाच्या शेंगा तोडणार. मग काय उपटून झाला होता मूग. मग केले त्यांना कवळे पोहोच. खूप काम केलं म्हणून मी बसलो थोडं झाडाखाली. तर प्लॅन अनुसार सर्वांची कामे सुरू झाली होती. मंडळी, दादा माझ्यापासून लांब होता. मी त्याला बोलवलं, मला काहीतरी दिसलं होतं. तर इकडे या मंडळी, तुम्हाला पण दाखवतो मला काय दिसलं होतं. तर मंडळी, इकडे या मंडळी, तुम्हाला दाखवतो मी साप. तर मंडळी, ह्या मुगातून साप गेलेला आहे तुरीमध्ये. तर मंडळी, मुख्य प्राण्यांना मारत जाऊ नका. तुम्ही त्यांना हानी पोहोचवली नाही तर तेही तुम्हाला कुठल्याही प्रकारे हानी पोहोचवणार नाहीत. मीही त्याला काही केलं नाही आणि त्यानेही मला काही केलं नाही. मग मी माझ्या रस्त्याला आणि तो त्याच्या रस्त्याला. तेवढ्यातच परत मी लागलो माझ्या कामाला. पण तेवढ्यातच खूप पाऊस आला. पावसाने ये जा करून खूप परेशान केलं. मग काय, भरल्या होत्या या पिशव्यांमध्ये मुगाच्या शेंगा. त्या आपल्याला न्यायच्या होत्या घरी. मग मी उचलली एक गोणी आणि निघालो घरी. आमच्या इकडे तर खूप पाऊस आहे. तुमच्या इकडे असला खत्री पाऊस आहे का ते कमेंट मध्ये नक्की सांगा. माझ्या माग लगोलग दादानेही एक गोणी उचलली आणि तोही निघाला घरी. तर आलो होतो मी घरी. तात्पुरत्या येथे ठेवल्या आहेत शेंगा, पुन्हाची पुन्हा बघू म्हणलं आणि मी निघालो रानात. ह्या होत्या काल तोडलेल्या ओल्या शेंगा, यांना वाळायसाठी ठेवलं. आता ह्या शेंगा भरायच्या आहेत आपल्याला या पिशवीमध्ये. मग काय मंडळी, घेतली की राव पिशवी भरून. पिशवी दिली मी दादाच्या डोक्यावर आणि तो निघाला घरी. हे पहा, आपल्या घरचे सर्वजण अशा पद्धतीने मुगाच्या शेंगा तोडत होते. थोड्याच वेळात खूप पाऊस आला. मग मी गेलो घरी पळून. पण ह्यांचं काय, हे तर झाडाखालीच बसले होते. मग थोड्या वेळाने पाऊस उघडल्यावर तेही आले घरी. भेटूया पुढच्या रविवारी.